काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या असं संजय राऊत म्हणालेले आहेत। तर स्थानिक नेत्यांशी बोलून उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत। चंद्रपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। काल बोलत असताना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट हा भाजपसोबत जाणार नाही असं ते म्हणाले होते, पण त्यानंतर चित्र काहीसं वेगळं झालं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही। आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत। विरोधी पक्षात बसायला लागलं तरी हरकत नाही, उलट उत्तम प्रकारे आपल्याला काम करता येईल। तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला, याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो असं मी मानायला तयार नाही। मुंबईत गेल्यावरती आम्ही याच्यावरती चर्चा करू। काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत। याला जबाबदार कोण याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे। शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही। तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते, वंचित MIM ह्याने सुद्धा तुम्हाला पाठिंबा शेवटच्या क्षणी दिला नाही, कारण तुमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि तुमच्या 2 गटामध्येच भानगडी सुरू राहिल्या शेवटपर्यंत। त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।